महत्वाची बातमी. सिंधुदुर्ग एसटी मंडळाच्या स्मार्ट कार्ड केंद्राचा अनागोंदी कारभार आता समोर आलेला आहे. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे केंद्र सतत बंद आहे. कुडाळ बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकाराला घेराव घातलेला आहे. हे बघा किती तारखेला काढलेले, हे बघा, हे बघा बघा. झाले आमका सांगल्याने फोन करतो मग नेऊ घ्यावा. 22 तारखे योग सांगले. मी काल येऊन गेलोय तर ते नाही बंद होता, पण आज येवले आज पण बंदच आहे. पिंगुळेसून येलोय मी 2 तास, त्या दिवशी 2-3 तास थांबले काढताना. कामाची माणसं आम्ही किती वेळ थांबणार. मी काल आलो, काल ऑफिस बंद, आज आलो, आज ऑफिस बंद. आम्ही करायचं काय? आमची जेवणाची सोय करा सर्व अधिकाऱ्यांनी, नाही तर आमची कार्डाची सोय करा वेळेत, एवढी माझी विनंती आहे. पाहूया पुढील महत्वाची बातमी. कल्याण तहसीलदार कार्यालयातील धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे. एका शेतकऱ्याच्या जागेच्या सातबारात फेरफार झालाय. अवघ्या 1 तासात सातबाऱ्यावर दुसऱ्याचं नाव चढवण्यात आलेलं आहे. भाजपा पदाधिकारी प्रेमनाथ म्हात्रे मुख्यमंत्र्यांची या संदर्भात भेट घेणार आहेत. उच्च न्यायालयात याबाबत याचिका देखील दाखल करणार असल्याची माहिती समोर येतेय. हे चाललंय तरी काय कल्याण तहसीलदाराचं काम? आजपर्यंत आपण सर्वसाधारण वारस दाखला किंवा वारस फेरफार टाकताना मिनिमम 15 दिवसाची नोटीस, त्या सातबाऱ्यावर असलेली नावांना त्यांची एक नोटीस काढतात तहसीलदार मधून किंवा तलाठी ऑफिस. माझ्या कंपनीचा इतर हक्कामध्ये 50 लाखाचा बोज आहे. मलाही कुठली नोटीस नाही, कुठली सूचना नाही. डायरेक्ट एका तासात फेरफार मंजूर करून ह्या तहसीलदाराने डायरेक्ट त्या 2 व्यक्तींची नावं सातबाऱ्यावर आणली. प्रथमतः एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आत्ताच आपण उल्लेख केलेला आहे की अशी काही तक्रार या ठिकाणी तहसीलदारांच्या विरोधात आपल्याला प्राप्त झालेली आहे पत्रकार महोदयांना. तर त्या तक्रारीच्या अनुषंगानं मला तपासणी करू द्या, नक्की त्यांची तक्रार काय आहे, त्या तक्रारीच्या अनुषंगानं नक्की वस्तुस्थिती काय आहे मी त्याची माहिती घेतो माझ्या संकलनाकडून, संबंधित कर्मचाऱ्यांकडून, आणि मग त्यावर मी निश्चित आपल्याला त्या ठिकाणी नक्की वस्तुस्थिती काय आहे त्याविषयी 100% माहिती आपल्याला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.